बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूर शहर महानगरपालिका हद्दीमधील मजरेवाडी, नई जिंदगी परिसर तसेच राजीव नगर परिसर, शिवपार्वती नगर, चंद्रकला नगर व सत्यसाई नगर या परिसरामधील विविध ठिकाणचे प्लॉट जागेच्या संदर्भात बोगस आणि खोट्या बनावट नोटरी कब्जा पावतीचे दस्त बनवून त्याद्वारे महापालिकेमध्ये नोंदणीकरिता सदरचे दस्त सादर करून शासनाची फसवणूक केल्यासंदर्भात तसेच जागा मालकाची फसवणूक केल्यासंदर्भातची फिर्याद सोलापूरचे कार्यालय अधीक्षक मालमत्ता कर विभाग श्री सूर्यकांत धोंडप्पा खसगे यांनी MIDC पोलीस स्टेशन येथे दिनांक 28/5/2025 रोजी फिर्याद दिल्याने त्या ठिकाणी एकूण 22 लोकांच्या विरुद्ध त्यांनी बनावट आणि बोगस नोटरी दस्त बनवल्याचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री महेंद्र गाडवे यांनी आरोपी इक्बाल महमूद मिया पेरमपल्ली यास सदरच्या बोगस कागदपत्राच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती आणि त्यांना दिनांक 29 तारखेला सोलापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये हजर केले होते. त्यांना प्रथमतः मेहरबान न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली होती आणि त्यानंतर दिनांक 31/5 रोजी त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली होती. एकंदरीत सदर प्रकरणामध्ये आरोपी इक्बाल महमूद मिया पेरमपल्ली वय 43 वर्ष, राहणार नागनाथ नगर विमानतळ शेजारी यांच्या वतीने आम्ही सोलापूर येथील न्यायालयामध्ये जामीनचा अर्ज सादर केलेला होता. या प्रकरणामध्ये आम्ही जामीनचा युक्तिवाद करत असताना एकंदरीत घडलेली घटना ही अनेक वर्षापूर्वी घडलेली आहे. 2023 आणि 25 चा कालावधी यामध्ये दाखविलेला आहे. एकंदरीत या आरोपीने कुठल्याही प्रकारचे प्लॉट खरेदी केलेले नाहीत अथवा विक्री देखील केलेली नाही. इतकेच नव्हे तर या आरोपीचा सदर प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून सुद्धा खोट्या पद्धतीने नाव नमूद करण्यात आलेलं नाहीये. केवळ संशयाच्या आधारावर आणि खोट्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी याला आरोपी केलेला आहे. एकंदरीत सदरचं प्रकरण जर आपण पाहिलं तर दिवाणी स्वरूपाची बाब आहे आणि केवळ नोटरीवरती कब्जा पावती करून कुठलीही जागा खरेदी होत नाही आणि त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारे नाव लावण्याचा सुद्धा प्रश्न उपस्थित होत नाही. आणि एकंदरीत ज्या अर्थी या नोटरी दस्त जेव्हा महानगरपालिकेमध्ये सादर केल्या जातात त्यावेळी मूळ मालकाची संमती देखील असणे आवश्यक असताना महानगरपालिकेने कुठल्याही मूळ मालकाची चौकशी न करता नाव कसे लावले आणि इतक्या वर्षापासून महापालिकेला ही बाब कशी निदर्शनास आलेली नाही. अचानक पोलिसांनी सांगितल्यानंतर या बनावट नोटऱ्या कशा निष्पन्न झाल्या, ह्या सगळा गूढ कारभार पाहता महापालिकेचा सुद्धा यामध्ये बेजबाबदारपणा दिसून येतो आणि त्यामुळे या आरोपीला पोलीस कोठडी दिल्यानंतर त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची रिकव्हरी झालेली नाही, डिस्कव्हरी झालेली नाहीये. मुख्य आरोपी कोण आहेत ते पोलिसांना माहीत आहेत. त्यामुळे या आरोपीला कारागृहामध्ये ठेवणे उचित होणार नाही असं मत आम्ही मेहरबान न्यायालयासमक्ष मांडलं. आमचं मत आणि आमचं युक्तिवाद विचारात घेता सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी मॅडम यांनी आरोपी इक्बाल महमूद मिया पेरमपल्ली या सदरच्या बोगस नोटरी कब्जा पावतीच्या प्रकरणामधून रक्कम ₹20,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.